नमस्ते स्टुडंट्स. काल आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फर्स्ट, सेकंड, थर्ड लॉ ऑफ मोशन बघितलेला आहे. ओके, आज आपण बघणार आहोत न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? समजा एखादी वस्तू आहे आपण हातामध्ये पकडलेली आणि ती सोडून दिली तर ते काय होते? खालच्या दिशेने जाते. बरोबर आहे. म्हणजे त्यावरती कुठला फोर्स ॲक्ट होतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर तो किती अमाऊंटमध्ये असतो, कसं डिस्टन्सवरती डिपेंड असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याच्याविषयी माहिती कोणी दिलेली आहे? तर न्यूटननं. ओके, त्यालाच म्हणलेलं आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो? स्टेट दॅट, काय स्टेट करतं? स्टेट दॅट एव्हरी पार्टिकल अट्रॅक्ट्स, म्हणजे प्रत्येक पार्टिकल काय करतो? अट्रॅक्ट करतो एव्हरी अदर पार्टिकल. State that every particle attracts every other particle in the inverse with a force. तो फोर्स कसा आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कसा आहे? विथ अ फोर्स दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. तर कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? मासेसच्या प्रोडक्टला. ओके, डायरेक्टली प्रपोर्शनल टू देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर बिटवीन देम. देअर झालं इथं THEM पाहिजे, तर देअर झालं, तेवढं ते करेक्शन करून घ्या. सो कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल? इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे, तर हा जो लॉ आहे तो न्यूटनने दिलेला आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि तो कशाच्या इक्वल आहे? F इज इक्वल टू जी. जी काय ते कॉन्स्टंट घेतलेला आहे. ओके, जर प्रपोर्शनची साईन होतं ती काउंट करण्यासाठी जी हा कॉन्स्टंट घेतलेला आहे, त्याला काय म्हणतात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्या जीला काय म्हणायचं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M1 आणि M2 काय आहे? मास ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. ओके, आर म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन दॅट ऑब्जेक्ट्स, दॅट इज आर स्क्वेअर जे आहे. ओके, सो स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणून एक्झाममध्ये आला तर हा स्टेटमेंट लिहायचं. इट स्टेट्स दॅट एव्हरी पार्टिकल अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल इन द इनवर्स विथ अ फोर्स. तो फोर्स कसा आहे? दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, दॅट इज F इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. असं मॅथमॅटिकली लिहायचं. जी म्हणजे काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू काय आहे? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे खूप वेळेस एक्झामला याची MCQ एक्झाम जर असेल तर MCQ एक्झाममध्ये जीची व्हॅल्यू विचारली जाते, तर लक्षात ठेवा. जीची व्हॅल्यू काय? 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, तर हे स्टेटमेंट आहे. असंच लिहून काढा स्टेटमेंट आणि हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहून काढा आणि खाली त्याचं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट. खूप महत्त्वाचं आहे हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? इट स्टेट दॅट एव्हरी पार्टिकल अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल. प्रत्येक पार्टिकल हा दुसऱ्या पार्टिकलला अट्रॅक्ट करतो विथ अ फोर्स. कुठल्या फोर्सनं? दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशाला आहे? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस M1 आणि M2. आणि आरमधले काय? म्हणजे काय? त्याच्यामधलं डिस्टन्स. ओके, ह्याच लॉला काय म्हणलं जाते? लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, काय म्हणलं जातं? लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. इथं फिगरमध्ये दाखवले दोन ऑब्जेक्ट्स M1 M2. ओके, त्याच्यामध्ये डिस्टन्स आर. ओके, इथं फिगरमध्ये ही अशी फिगर ड्रॉ करायची. M1 M2 हे दोन ऑब्जेक्ट आहेत, यामध्ये डिस्टन्स काय? आर आहे. याच्यावरूनच ग्रॅव्हिटेशनल लॉ कसा फॉर्म झालेला आहे? F इज इक्वल टू जी इंटू M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M1 इंटू मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. ओके, स्टेटमेंट दोन्हीकडचे सेमच आहे, फक्त इथं ही जी डायग्राम आहे तुम्हाला फिगरसाठी दाखवलेला आहे. फिगर तुमच्या लक्षात यावी की दोन ऑब्जेक्ट्स आहेत,
ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात विथ अ फोर्स. दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द, याच्यामधलं जेवढं डिस्टन्स जास्त असेल तेवढा फोर्स हा कमी असेल, म्हणून इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स म्हणलेलं लक्षात ठेवा. ओके, M1 M2 मधलं जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढा कमी फोर्स असेल, कारण इनव्हर्स प्रपोर्शनल आहे. ओके, आणि त्याच्या मासला कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे मास जेवढं जास्त असेल तेवढा जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन खूप महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्याचं युनिट लक्षात ठेवा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. याची व्हॅल्यू पण लक्षात ठेवा. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट कॅपिटल लेटर जी आहे 6.672 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. ठीक आहे, राहील लक्षात? तर लक्षात ठेवा, वहीमध्ये असंच लिहून काढा स्टेटमेंट त्याचं. हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहा. M1 M2 म्हणजे काय ही फिगर काढा. यावर M1 M2 काय, मास ऑफ द टू ऑब्जेक्ट्स, R इज द डिस्टन्स बिटवीन देम, आणि G म्हणजे काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, राहील लक्षात? ओके.